आता तर सगळ्यांच्या लक्षात येऊन जाईल. तिसऱ्यांदा चालू आता. पूर्वेकडे एकदम आता लगेच जमीन. तुम्हाला नाही जमलं तर पैसे परत. क्लिअर का? क्लिअर म्हणत चला सर. ओके ओके म्हणत आलं. 90 अंश गेला 12 मीटर. 90 अंश गेला 12 मीटर. इथे आला. इथे आला का? आता परत उजवीकडे 90 अंश जातोय पण किती मीटर? म्हणजे आता जर तो या रेषले टच झाला तर किती होई जाईन रे? किती होई जाईन रे? अजून 3 राही जाईन. मग तो डायरेक्ट ह्या रेषले आता चिरून 3 ही 12 आणि 3 टोटल दिसतोय का? पाय आता समजला. म्हणजे आपण काय करत होते, इथून याला असं जोडत होते ना, तो तसा न करता त्याने चिरून घेतले याला. कोणाकोणाला समजलं? कोणाकोणाला समजलं? आता मेन पॉइंट आहे. आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे? हा लक्ष दे. आपण 90 अंश फिरले तर तोंड कुठे होतं? आपण 90 अंश फिरले तर तोंड कुठे होतं? मग तो इथून 90 अंश फिरतो तो तोंड कुठे असेल? तो दिसताना तुला इथे दिसतोय पण त्याचं तोंड पश्चिमेले. पश्चिमेले ना. तो कुदून गेलाय मान्य आहे पण फिरला किती अंश आहे? तुम्हाला समजत नाहीये? अरे 90 अंश म्हणजे काय? 90 अंश म्हणजे हा तुकडा. हा तुकडा 90 अंश म्हणजे काय? हा तुकडा. मुद्दाम गणितात त्याने 90 अंश का दिलं? हे म्हणजे तो इथून निघाला ना तर त्याचं तोंड दक्षिणेला आलं. इथून 90 अंश निघाला तर त्याचं तोंड कुठे आलं? त्याचं तोंड आलं पश्चिमेला. पण तो थोडासा पुढे उभा आहे. तो किती मीटर? 3 मीटर. तो जर बरोबर 12 मीटरवर थांबला असता तर मग ही पोझिशन तुम्हाला भेटली असती. पण ही भेटत नाही आपल्याला. पण आपण समजायचंय की आपण इथे जे समजलं का? आले किती आले? आपण आता 15 आले. 15च्या पुढे जाऊ. शेवटी पुन्हा उजवीकडे 90 अंशामध्ये 22 मीटर गेला. 90 अंशामध्ये 22 मीटर गेला म्हणजे परत तो 90 अंशामध्ये आता 22 मीटर जो तो जातोय इथून. आपल्याकडे किती आहे? 12 आहे 15 आहे. म्हणजे तो असा क्रॉस असा गेला. समजतंय का? क्रॉस तर गेला तो आता. बरोबर का? मग आपण आपल्या ठरवल्याप्रमाणे याला पश्चिम म्हटलं पाहिजे होतं. तर तुमचं म्हणणं जे होतं की सर त्याचं तोंड उत्तरेला आहे ते करेक्ट आहे. ते एकदम करेक्ट आहे. पण त्याने उत्तर काय दिलंय? वायव्य. पण त्याने उत्तर काय दिलंय? अरे इकडे कसं काय गेला? रॉंग टर्न मारला का? मग 90 तर बनवले ना आपण. हा ना. मग पहिला हा मारला. अच्छा दिशांची गरजच नाही. दिशांची गरजच नाही. दिशांची गरज नाही. बर. पूर्वेकडे 5. हा त्याच्यानंतर हा किती? 12 ना. परत उजवीकडे मग पुढे जाऊ द्या ना पुढे. हा त्याच्यानंतर उजवीकडे 22 का? म्हणजे हे 12च्या लाईनच्या वरती जाणं पडेल. हा 22 झाला. हा अरे मग एवढं सोपं अमेरिका मी फिरताय. हे आपलं मूळ ठिकाण आहे ना. हे आपलं मूळ ठिकाण आहे ना. वायव्य. उत्तर आलं म्हणजे तसं जातंय ते चुकीचं होतं. हे झालं वायव्य. आता तर पहिले काय लागिना ना? अंतर्व्य लागिना. आता पहिले तर वायव्य वाले ऑप्शन किती आहे? 2 आहेत ना. म्हणजे 2 तर गेले. हा चला आता अंतर काढू. हे किती होतं रे? 15 ना. आणि 22. हा चला अंतर आता मूळ ठिकाणापासून विचारलंय का? मूळ स्थानकापासून. मूळ स्थानकापासून मग आता पहा. पहिले तर हा 1 आहे.
हे एक आहे, हे एक आहे ना. हा 5 आहे तर हा 5 म्हणजे 15 मधून 5 गेले, हा 10 असेल. हा 22 आहे, हा 12 आहे, हा बी 12, 22 मधून 12 गेले म्हणजे एक हिस्सा 10 आणि हे 10, 10 100, हे 10 100. 200चा वर्ग नाहीच आहे म्हणून ज्याचा वर्ग नाही त्याचा वर्गमुळात 200 वायव्य. शाबास आहे ना. हा मला बी पहिल्यांदा राहिला आता असा. सोडवले का? फिरवलं ना. म्हणजे इथे आपल्याला दिशांची गरज नव्हती पण मग आपलं मूळ ठिकाण तर पकडण्यास पडेल ना. मूळ ठिकाण तर पकडण्यास पडेल ना. कोणाकोणाला समजला? आता एखादी पिक्चर जेव्हा शूट होतो तेव्हा मारामारीचा सीन जो राहतो तो 4-5 वेळा शूट होतो. तसं आता आपला 5व्या वेळा शूट करतो मी आता. शूट म्हणजे परत सांगतो तुम्हाला कोणासाठी. हा देशासाठी. परत पाहू आपण एकदा हाच प्रश्न सेम. आता तर पाठ झाला असेल सगळ्यांचा समजेल. म्हणजे टेक्निक अशी आहे की ते पहिले दिशा मारून घ्यायच्या नाही. इथे पहिले दिशा मारून घ्यायच्या नाही. बरोबर का? चाल. पूर्वेकडे 5 मीटर गेला. 5 मीटर टाकून घ्यायचं. लक्ष दे रे भाऊ. पूर्वेकडे 5 मीटर गेला. गेला का? म्हणजे आपल्या मूळ ठिकाणापासूनच आपण पूर्वेकडे जाऊ शकता. तर मूळ ठिकाण पहिले आपलं टाकणं गरजेचं आहे. वरती पहा, इकडे लक्ष द्या. 5 मीटर गेला. त्यानंतर 90 अंश उजवीकडे किती रे? 12 मीटर. आता काय झालं, 5 ची लाईन छोटी पाहिजे होती. इथं परत तेच होईल जे पहिले झालं. हे मूळ ठिकाण हे 5 मीटर. उजवीकडे 90 अंश 12 मीटर. आले का? त्याच्यानंतर परत उजवीकडे 15. उजवीकडे 15 आली. किती रे? 15. त्याच्यानंतर परत उजवीकडे 22. ही झाली आकृती तयार. एवढं सोपं होतं ते. 4 बाजू तर होत्या. 1 2 3 4. पण आकृती काढताना माझ्या लक्षात आलं की 5 मीटर छोटी पाहिजे. त्या 5 मीटर पेक्षा 12 मीटर थोडी मोठी पाहिजे. 12 पेक्षा ही 15 थोडी मोठी पाहिजे आणि 15 पेक्षा 22 थोडी मोठी पाहिजे. मग आकृती तयार झाली. आकृती तयार झाली. सगळ्यात पहिले तर जो हुशार माणूस आहे तो काय करीन, पहिले दिशा पाहून घेईन. मूळ ठिकाणापासून कोपऱ्यामध्ये जाणारी दिशा. म्हणजे 2 ऑप्शन तर उरले. 2 ऑप्शन तर उरले. राहिले 2. राहिले. त्याच्यासाठी आपल्याला अंतर लागेल. आता आपल्याला हा कोण काढायचा आहे. बरोबर का? डॉट 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 दिसत आहे तो, त्याला काय म्हणतो आपण? म्हणजेच कर्ण काढायचा आहे. मग कर्ण काढायचा असेल तर आपल्याला फक्त बाजू पाहिजे. आपल्याला बाजू पाहिजे. मग तुम्ही सांगा आता, जर मी इथे ही लाईन जर मारली तर 2 बाजू भेटताय का 3 बाजू भेटताय कर्णाले? 1 जी मी आता केली ती, 2 ही आणि हे 3 आपल्याला पाहिजे. म्हणजेच कर्णाला येण्यासाठी ही जी मी आता ड्रॉ केली जस्ट ही 1 आणि ही 1 अशा 2 बाजू पाहिजे. मग आता त्या ड्रॉ करण्यासाठीच हे गणित बनवलं होतं. मग आता हा 12 आहे तर हा पण किती? हा 12 हा 12. क्लिअर? कोणाला काही प्रॉब्लेम? बर. आता काय राहिलं? हा, इथून ही टोटल किती होती? 15. मग ही 5. ही 5 तर ही किती? इथं बी 5 लिहून घेतो म्हणजे क्लिअर होऊन जाईल ना. मग इथे डॉट पडलाय. 15 मधून हे 5 गेले. हे किती? मग ही 10
तर ही पण 10, ही 10 तर ही पण 10, ही 12 तर ही पण 12. टोटल होती 22, 22 मधून 12 गेले, आता ही उरली 10. म्हणजे एक बाजू 10, दुसरी बाजू 10, 10 चा वर्ग 100, 10 चा वर्ग 100, टोटल 200. पण 200 हा कोणत्याच संख्येचा वर्ग, पण ऑप्शन मध्ये आपल्याकडे 200 आहे आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये 325 आहे. तर 325 ला कट करू आणि एक नंबरचं उत्तर लिहून घरी येऊ. वायव्य 200, वायव्य 200. चला, गेला आपला 15-20 मिनिटं गेले, पण ठीक आहे, आपलं एक क्लिअर झालं. आता कोणाकोणाला समजलं? एकदम कठीण आहे, एकदम कठीण आहे, म्हणून 5 वेळा सोडवलं. चलो, सकाळी जॉगिंग करताना दिलीपचे तोंड दक्षिणेकडे होते. सकाळी जॉगिंग करताना दिलीपचे तोंड दक्षिणेकडे होते. दिलीपचे तोंड दक्षिणेकडे होते. विजय दिलीपच्या डावीकडे असलेल्या, विजय दिलीपच्या डावीकडे असलेल्या दिशेस तोंड करून धावत होता. व्यवस्थित आहे का? विजय दिलीपच्या डावीकडे असलेल्या दिशेस तोंड करून धावत होता. कुठून? विजय पासून ना. विजय दिलीपच्या डावीकडे असलेल्या दिशेस तोंड करून धावत होता. तर विजयच्या डावीकडे कोणती दिशा असेल? पहिले तर हे उत्तर वाचता क्षणी येऊन जाईल, आणि जर फिरत राहिला तर ब्रह्मांडामध्ये फिरतच राहील. नाही तर मग उत्तर लगेच येऊन जाईल जर इमॅजिन केलं तर. पहिले इमॅजिन करा, तोंडी काढण्याचा प्रयत्न करा विदाऊट आकृती. विदाऊट आकृती, शाबास. विदाऊट आकृती जर जमत असेल, विदाऊट आकृती जर जमत असेल तर योग्य. सकाळी जॉगिंग करताना दिलीपचे तोंड दक्षिणेकडे होते. दिलीपचे तोंड दक्षिणेकडे होते. दक्षिण दिशा पाठ केली का? दक्षिण दिशा आपली पड्याची दिशा. मी दिलीप आहे. दिलीपचे तोंड दक्षिणेकडे होते. दिलीपचे तोंड, दिलीपचे तोंड बरोबर का? चला, विजय दिलीपच्या डावीकडे असलेल्या दिशेस, दिलीपच्या डावीकडे असलेली दिशा, दिलीपच्या डावीकडे असलेल्या दिशेकडे विजय तोंड करून व्यायाम करत होता. हा विजय, आता दिलीप तिकडे पाहतोय त्या पड्याकडे, आणि हा विजय दिलीपच्या डाव्या बाजूला असलेल्या दिशेकडे पाहून व्यायाम करत होता. तर विजयच्या डाव्या हाताची किंवा डाव्या बाजूची दिशा कोणती? पाठ केलंय आपण, असं इमॅजिन केलं पाहिजे. आलं का? कोणाकोणाचं इमॅजिन झालं? सर उत्तर आलं. एवढ्या लोकांचं म्हणजेच कमीत कमी 20-25 लोकांचं उत्तर आलंय. परत सांगू एकदा, मग आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की जर गणित वाचल्याबरोबर आपल्याला समजलं तर उत्तर काढणं आपल्यासाठी सोपं आहे. त्याच्याकरता वाचण्याची बी प्रॅक्टिस पाहिजे. त्या वाचण्याच्या प्रॅक्टिस साठीच आपण गणित लिहून देतोय. गणित लिहिताना तुम्ही वाचता पण आहे आणि परत सेकंड टाइम परत एकदा वाचताय आणि मग सोडवताय. जे वाचण्याची प्रॅक्टिस होऊन जाते. एक्झॅक्ट जसाच्या तसा प्रश्न सांगू का? पहा, तुम्ही नाही सांगू शकणार पण मी सांगतो. सुरुवात, सकाळी जॉगिंग करत असताना दिलीपचे तोंड दक्षिणेकडे होते. सकाळी जॉगिंग करत असताना दिलीपचे तोंड दक्षिणेकडे होते. आता मी वाचतोय आणि पोझिशन घेतोय.
कारण प्रश्न माझ्या पाठ आहे. दिलीपचे तोंड दक्षिणेकडे होते तर कोण आहे त्याचा मित्र? तर विजय त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या दिशेकडे. कोणाच्या? दिलीप. तर विजय त्याच्या डाव्या बाजूकडे असलेल्या दिशेकडे तोंड करून व्यायाम करत आहे. मग दिलीपच्या डाव्याकडची दिशा? तर विजयच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल? लगेच इमॅजिन होत. समजलं का? कोणाला समजलं? चला पुढचा प्रश्न. रमेश सकाळी 7 वाजता उत्तरेकडे तोंड करून उभा होता. तेव्हा झेंड्याची सावली त्याच्या उजव्या गालावर पडली. तर झेंडा रमेशच्या कोणत्या दिशेला असेल? रमेश उत्तरेकडे तोंड करून उभा होता सकाळी 7 वाजता. तर झेंड्याची सावली रमेशच्या उजव्या गालावर पडली. तर झेंडा रमेशच्या कोणत्या दिशेला असेल किंवा होता? झालेला प्रश्न आहे आपला. उत्तर आहे पूर्व दिशेला. म्हणजेच रमेश असा उभा होता, हा झेंडा, आणि ही पूर्व दिशा. सकाळचा टाइम आहे म्हणजे सूर्य इकडे. झेंड्याची सावली उजव्या गालावर, म्हणजेच रमेशला इथं उभं राहणं पडेल. जर रमेश झेंड्याच्या त्या साईडला असता तर सावली कुठे पडेल? कोणाच्या? क्लिअर. आता हे एकदम चांगलं झालंय झेंड्याचं आपलं, चुकायचं नाही. संध्याकाळी ऐका, लिहायचं नाही. संध्याकाळचा टाइम आहे तर रमेशच्या उजव्या गालावर सावली पडली. संध्याकाळी रमेशच्या उजव्या गालावर जर झेंड्याची सावली पडली तर रमेशचं तोंड कोणत्या दिशेला असेल? दक्षिणेने. म्हणजेच रमेशला इकडे येणं पडेल. जर त्याला सावली पाडून घ्यायची असेल तर त्याला इकडनं यावं लागेल, म्हणजे उजव्या गालावर. आणि जर त्याला डाव्या गालावर पाडून घ्यायची असेल तर त्याला इकडे पाहणं पडेल. आणि जर समजा रमेश इथे उभा आहे आता संध्याकाळी, तर रमेशच्या कोणत्या गालावर पडेल? कोणत्याच गालावर पडणार नाही. सावली तिकडे जाईल ना. तो जर दूर उभा आहे झेंड्याच्या इकडे तर सावली एक तर इकडे पडेल, सकाळ असताना इकडे पडेल, संध्याकाळ असताना तिकडे पडेल. हे पहा, सावली कुठे पडेल? एवढ्या भागात फक्त. रमेश इकडे उभा आहे, काय संबंध? झेंडा त्याच्यासाठी फिरेन. समजताय का? कोणाकोणाला समजताय? म्हणजे झेंड्याची सावली जर आपल्या अंगावर पाडायची असेल तर आपल्याला एक तर उत्तरेकडे बघावं लागेल किंवा दक्षिणेकडे बघावं लागेल. समजताय का? बर, मग आता तुम्ही सांगायचं, सकाळचा टाइम आहे आणि हा झेंडा आहे, मी असं उभा आहे, तर झेंड्याची सावली कुठे पडेल? चेहरा म्हणजे पूर्ण फ्रंट साइड, बॅक साइडला काहीच नाही. संध्याकाळचा टाइम आहे आता आणि मी इथे उभा आहे, झेंड्याची सावली कुठे पडेल? झेंड्याची सावली कुठे पडेल? संध्याकाळचा टाइम आहे, झेंड्याची सावली कुठे पडेल? मी इथे उभा आहे. प्रश्न ऐका, संध्याकाळचा टाइम आहे, हा झेंडा आहे, मी उभा आहे. प्रश्न काय आहे? झेंड्याची सावली कुठे पडेल?
मग झेंड्याची नाही पडणार. झेंड्याची सावली माझ्याकडे येणार संध्याकाळी ऑपोजिट साईडला. पूर्वकडे असेल तर पश्चिमेला पडेन, पश्चिमेकडे असेल तर. झेंड्याची सावली कधीच उत्तर आणि दक्षिणेला पडणार. एक तर क्लिअर झालं. का बरं पडणार नाही उत्तर आणि दक्षिणेला? त्या सूर्याच्या बाजू नाही. दुपारी 12 वाजता झेंड्याची सावली कुठे पडेल? झेंड्याच्या खाली पडेल माणसं. अबे म्हणजे पडणारच नाही. आपल्या डोक्यावर आला की सावली पडते का माणसाची? जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर आहे तेव्हा सावली पडणार नाही. म्हणजे हे बी लक्षात राहू द्या. हा ना, मग म्हणजे पडतच नाही. नेक्स्ट, एका संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी, एका संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी अमित आणि सुमित हे दोन मित्र अमित आणि सुमित हे दोन मित्र एकमेकांशी समोरासमोर बोलत होते. एकमेकांशी समोरासमोर बोलत होते. केव्हा? जर सुमितची सावली त्याच्या डाव्या बाजूला होती, जर सुमितची सावली त्याच्या डाव्या बाजूला होती तर अमितचा चेहरा कोणत्या दिशेला असेल? याच्यासाठी सावली सावली खेळत होते आपण केव्हा. जर सुमितची सावली त्याच्या डाव्या बाजूला होती तर अमितचा चेहरा कोणत्या दिशेला असेल? उत्तर सांगायचं नाही कोणी. आता मी डायरेक्ट 2 पोर उभे करणार इथं. थांबा, सांगायचं नाही. हात वरती करा बघ. बाकीचे काय करतात का डापण्यासारखे, हे उत्तर चांगलं गेलं की त्याचं उत्तर सांगितलं जाते. आपलं स्वतःच काढणार नाही ते. ज्याला प्रश्न समजत नाही त्याने वाचा. टाइम पहा. सकाळचा आहे का संध्याकाळचा आहे? संध्याकाळचा असेल तर कसं होईल, सकाळचा असेल तर कसं होईल? तू आणि तू आकाश दोघी जण या. चालेल, तू बी कार्तिक. ठीक आहे, चला लक्ष द्या. समोरासमोर बघू. समोरासमोर. हा, सगळ्यात पहिले तर डायरेक्शन चुकली. लक्ष द्या. असे उभे ते अगोदर जसे उभे राहिले तर मग कोणाचीच सावली कोणाला समजणार नाही. आता संध्याकाळचा टाइम आहे. सूर्य इकडे. हा, लक्ष द्या. पहिले मी यांचं समजावतो मग तुम्ही प्रश्न सोडवायचा. आता आकाशची सावली जी ती आकाशची सावली त्याच्या डाव्या बाजूला पडेल. आलं का? आणि कार्तिकची सावली त्याच्या उजव्या बाजूला पडेल. कोणाच्या? कार्तिकच्या. परत बोलतो. आता सावल्या दोघींच्या पडतील. संध्याकाळचा टाइम आहे. आकाशची सावली आकाशच्या डाव्या हाताला. आकाशची सावली आकाशच्या डाव्या हाताला. कोणाकोणाला समजतंय? तुम्हाला बी समजतंय का? हा, आकाशची सावली आकाशच्या डाव्या बाजूला. आकाशचं तोंड कोणत्या दिशेला? पाठ केलेली दिशा.
आकाशची सावली आकाशच्या डाव्या बाजूला आणि आकाशचं तोंड दक्षिणेला. कार्तिकची सावली कार्तिकच्या हातावर उजवा. हा, कार्तिकची सावली कार्तिकच्या उजव्या बाजूला आणि कार्तिकचं तोंड. आता काढा सुमित आणि अमितचं उत्तर काय आहे. आता ऐका, आता सकाळचा टाइम आहे. आता टाइम काय आहे. आकाशची सावली आकाशच्या उजव्या बाजूला आणि आकाशचं तोंड दक्षिणेकडे. सकाळचा टाइम आहे. कार्तिकची सावली कार्तिकच्या डाव्या बाजूला, सकाळच्या टायमाले डाव्या बाजूला आणि आकाश कार्तिकचं तोंड. चला बस सोडवा आता. या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे संध्याकाळ आशीन. संध्याकाळ आशीन. ऐक रे भाऊ, एकदम सोपं यार, पानसट एकदम. तरी बी एकदमच भेजे असे आपल्या वर्गात की नाही समजत आहे. आता ऐक, आता एकदम सोपं सांगितलं तो डायरेक्ट बटाट्यासारखं. संध्याकाळ आहे ना, संध्याकाळ आहे ना, मग संध्याकाळी सूर्य कुठे. सावली पूर्वेला. सकाळी सूर्य कुठे. सावली पश्चिम. इकडे असेल तर इकडे पडेन आणि इकडे असेल तर इकडे पडेन. समजताय का. समजताय का कोणाकोणाले. बर, आता आता मी कांडीच्या समोर उभा आहे, बरोबर का. सावली कोणत्या दिशेला असेल. सावली मी कुठे बी हात फिरेन, तुम्ही सांगा कोणत्या दिशेला. एकदम कॉमन सेन्स आहे. कांडीचा प्रकाश जर मग ह्या बाजूला पडतोय तर सावली इकडे पडणार नाही, अपोजिट साइड. मग कांडी जर दक्षिणेकडे तर सावली इकडे पडेल ना. समजलं का कोणाकोणाला समजलं. म्हणजे ज्या बाजूनं आपल्याला प्रकाश लागतोय, ज्या बाजूने आपल्याला प्रकाश लागतोय लगेच तिथे सावली पडणार नाही. पडते का पाय मागे. समजलं. मागे पडेल. समजलं का. आणि ते फक्त सूर्यावरच विचार देण्याची गॅरंटी नाही आहे. काल आपला एक खिडकीतून बी आला होता ना, कांडीवर बी प्रश्न येईनच. चाल घे. महेश घरातून बाहेर पडला. महेश घरातून बाहेर पडला तेव्हा त्याच्या डाव्या हाताची दिशा. महेश घरातून बाहेर पडला तेव्हा त्याच्या डाव्या हाताची दिशा पश्चिम होती. तो उजवीकडे वळून 3 वेळा. तो उजवीकडे वळून 3 वेळा काटकोनात वळला. तो उजवीकडून 3 वेळा काटकोनात वळला व पुन्हा डावीकडून 9 वेळा व पुन्हा डावीकडून 9 वेळा काटकोनातून वळल्यास त्याच्या पाठीची दिशा कोणती. त्याच्या पाठीची दिशा कोणती. आता मी सगळ्यांना चान्स देणार आहे उत्तर काढण्याचा. का सगळे मी सोडाईन तर तुम्ही काय सोडवशान.
9 वेळा फिरायचं बरं. चला काढायचं उत्तर. चला आपण काढू. सगळ्यांनी बोर्डवर पाहणे. सगळ्यांनी बोर्डवर पाहणे. 9 वेळा जर त्याला फिरवायचंय म्हणजे डेंजर कॉन्सन्ट्रेशन लागेल. चला घ्या. महेश घरातून बाहेर पडला. घरातून बाहेर नेहमी तो कुठून पडतो रे? मूळ ठिकाणापासून. घरातून बाहेर पडला पण त्याच्या डाव्या हाताची दिशा पश्चिम होती. त्याच्या डाव्या हाताची दिशा पश्चिम होती. मग तो पश्चिमेकडे गेला का येड्या? पुढे गेला तो. त्याच्या डाव्या हाताची दिशा पश्चिम होती म्हणजेच तो जिकडे जिकडे डावा हात राहतो तिकडे जाईन का तो? म्हणजेच तो उत्तरेकडे गेला. सगळ्यात पहिले जर तू उत्तरेकडे गेला तर तो उत्तर येईल. वाच परत. महेश घरातून बाहेर पडला तेव्हा त्याच्या डाव्या हाताची दिशा पश्चिम होती. हे मुद्दाम दिलं त्याने आपल्याकडे कशासाठी? की तो पश्चिमेकडे गेला पाहिजे बा म्हणून. असं बोलला का तो की तो पश्चिमेला गेला? तो बाहेर पडला आणि चालत गेला. चालत असताना त्याच्या डाव्या हाताची दिशा पश्चिम होती. पण डाव्या हाताची दिशा पश्चिम होती म्हणजेच तो उत्तरेकडे चालत होता. पहिली लाईन सॉल्व झाली. कोणत्या दिशेला चालतोय तो? कोणत्या दिशेला चालतोय? त्यानंतर तो उजवीकडे 3 वेळा काटकोनातून वळला. 1 2 3. आता त्याचं तोंड पश्चिमेला. पश्चिमेला त्याचं तोंड केव्हा आलं? 3 टन मारले तेव्हा. उत्तरेपासून 3 टन. पूर्व दक्षिण पश्चिम 3 टन मारले तेव्हा त्याचं तोंड आलं पश्चिमेला. आता पश्चिमेकडून डाव्या साईडने. कोणत्या साईडने? हे पाय, हे त्याची उजवी साईड आणि त्याची 9 टन मारायचे. किती रे? चल बाहेर आणतो त्याला थोडसा. किती मारायचे रे? तो ह्याच पोझिशनला परत येईन केव्हा? 4 टन मार. हे तर प्रत्येकाला माहिती नाही. समजत तर पाय 1 2 3. मग तो 4ले परत तिथेच. 8ले पण परत. 8ले पण तो परत. 8लाही तो तिथेच. आणि 9 टन लेफ्टला त्याचा असेल दक्षिणेला. म्हणजेच त्याचं तोंड असेल. पण आपल्याला तोंड विचारलंय का? त्याच्या तोंडाची दिशा जर दक्षिण असेल तर त्याच्या पाठीची दिशा कोणती? म्हणजे या गणिताचं उत्तर आहे तोंडाची दिशा दक्षिण आहे. शेवटी लिहून ठेवलंय ना. त्याच्या पाठीची दिशा कोणती असेल म्हणजे पाठ विचारली. म्हणजे तुम्हाला वाटलं असेल एवढे 9 टन कोण मारीन तर 4 टन नंतर परत तेज येते ना. जसं 7 दिवसानंतर तोच वार येतो रिपीट, तसं 4 टन नंतर परत तेच दिशा येते. परत सांगू. झालं. चला नेक्स्ट. पी क्यू आणि आर ही 3 गावे आहेत. मेघा येतंय का? आलं का? हे नव्हतं आलं. पी क्यू आणि आर ही 3 गावे आहेत. 3 गावांचे नाव आहे पी क्यू आर. पी व क्यू मधील अंतर 60 किलोमीटर आहे. पी व क्यू मधील अंतर 60 किलोमीटर आहे. व पी व आर मधील अंतर 80 किलोमीटर आहे. व पी व आर मधील अंतर
80 किलोमीटर आहे. किती? पहिलं अंतर त्याला पी व क्यू मध्ये किती आहे? 60 व पी व आर मध्ये किती? 80. क्यू हे पी च्या पश्चिमेला आहे. क्यू हे पी च्या पश्चिमेला आहे. क्यू हे पी च्या पश्चिमेला आहे आणि आर हे पी च्या दक्षिणेला आहे. आणि आर हे पी च्या दक्षिणेला आहे. तर क्यू आणि आर मधील अंतर काढा. तर क्यू आणि आर मधील अंतर काढा. क्यू आणि आर मधील अंतर काढा. शंभर किलोमीटर. आता सगळ्यात पहिले हा प्रश्न सोडवताना कसा सोडवायचा आहे पहा. प्रश्न सोडवताना प्रश्नाची सुरुवात आपल्याला कुठून करायची माहिती का? क्यू हे पी च्या पश्चिमेला आहे. हा मूळ ठिकाण, जे पी आपला मूळ ठिकाण आहे. समजलं का? क्यू हे पी च्या पश्चिमेला आहे. आपला क्यू, क्यू हा पी च्या पश्चिमेला आला का पहा, मूळ ठिकाणापासून पश्चिम बाजू. आणि आर हा पी च्या दक्षिणेला आहे, म्हणजे ही बाजू. आली का रे? म्हणजे सगळ्यात पहिले तुला आकृती तयार करणे आणि मग त्याने विचारले तर क्यू आणि आर मधील अंतर किती, म्हणजेच तुला कर्ण काढणार. हे आता पहिल्या लाईन पासून पी व क्यू मधील अंतर 60. पी व क्यू मधील अंतर आणि पी आणि आर मधील अंतर, दोन बाजू तुला भेटल्या. पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, 6 6 3600 आठी आठी 6400. टोटल 10,000 कोणाचा वर्ग, म्हणजे 100 किलोमीटर. हे या गणिताचं उत्तर पाहिजे. 100 किलोमीटर आलं. झालं का? झालं का? बंद काढी डायरेक्ट.